नमस्कार. पॉवर बॅकअप सिस्टम्सच्या या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण या गुंतागुंतीच्या तांत्रिक माहितीला एकदम सोप्या आणि व्यावहारिक ज्ञानात बदलणार आहोत. जाडजूड मॅन्युअल्स वाचायचा कंटाळा आला असेल आणि हे यंत्र नक्की कसं काम करतं हे समजून घ्यायचं असेल तर हे सत्र नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया. आज आपण नक्की काय पाहणार आहोत? एकदम सोपं आहे. 1. देखभालीचं तत्वज्ञान. 2. स्टॅबिलायझर आणि चार्जरची कामं. 3. UPS आणि इन्व्हर्टरमधले बारकावे. 4. इन्स्टॉलेशन गाईड. आणि शेवटी 5. एकूण पॉवरची गरज कशी काढायची. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. देखभालीचे तत्वज्ञान म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह विरुद्ध ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आता इथे दोन अगदी वेगवेगळ्या पद्धतींची तुलना पाहायला मिळतेय. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय? तर आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आधीच घेतलेली काळजी. अगदी आपल्या आरोग्यासाठी आपण जे रुटीन चेकअप करतो ना, तसंच. याने उपकरणांचं आयुष्य तर वाढतं आणि आपला खर्चही कमी होतो. या उलट ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे उपकरणाने काम करणं थांबवल्यानंतर केलेली दुरुस्ती. ही थेट एखाद्या आपत्कालीन सर्जरीसारखीच असते. बिघडल्यावर बघू ही वृत्ती किंवा ब्रेकडाऊनची वाट पाहणं किती महागात पडू शकतं याची ही पूर्ण साखळीच आहे. उपकरण नादुरुस्त झाल्यावर फक्त आपली गैरसोय होत नाही तर उत्पादनाचं मोठं नुकसान होतं, दुरुस्तीचा प्रचंड खर्च अंगावर येतो आणि वेळेवर सुटे भाग न मिळण्याची डोकेदुखी असते ती वेगळीच. आणि सर्वात भयंकर म्हणजे यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याचाही धोका उद्भवू शकतो. म्हणजेच देखभालीकडे दुर्लक्ष करणं हे मोठ्या संकटाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. आता आपण थोडं तांत्रिक गोष्टींकडे वळूया. स्टेबिलायझर आणि चार्जरमधील समस्या निवारण. स्टेप ऑटोमॅटिक स्टेबिलायझरचा हा अधिकृत ट्रबल शूटिंग चार्ट. सुरुवातीला थोडा किचकट किंवा डोक्यावरून जाणारा वाटू शकतो, पण खरं सांगायचं तर हा चार्ट एखाद्या खजिन्याच्या नकाशासारखा आहे. समस्येच्या अगदी मुळापर्यंत पोहोचायला आणि योग्य तो उपाय शोधायला हा अत्यंत अचूक मदत करतो. चला याच तक्त्याचा वापर करून एक प्रत्यक्ष उदाहरण सोडवून पाहूया. समजा स्टेबिलायझरमधून येणारा आउटपुट व्होल्टेज अचानक कमी झालंय आणि ते स्थिर राहत नाहीये. अशा वेळी या समस्येमागचं मुख्य कारण काय असू शकतं? हे एखाद्या रहस्यासारखंच आहे आणि यामागचा गुन्हेगार शोधून काढणं खरंच खूप रंजक आहे. तर मॅन्युअल आपल्याला काय सांगतं? पहिली पायरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये बिघाड असल्याची शक्यता तपासणं. त्यानंतर शॉर्ट झालेले झेनर डायोड, ट्रान्झिस्टर्स किंवा ओपन रेझिस्टर्स शोधून काढणं आणि शेवटी जे भाग सदोष असतील ते नीट तपासून बदलून टाकणं. अशा पद्धतशीर दृष्टिकोनातून कोणतीही तांत्रिक समस्या एकदम वेगाने सोडवता येते. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे. UPS आणि इन्व्हर्टरची गुंतागुंत सोडवणे. आणि इथे आपल्याला दिसतंय की जाडजूड मॅन्युअल्समध्ये लपलेले असे तक्ते खऱ्या अर्थाने आपले तारणहार कसे ठरतात. UPSमध्ये वारंवार येणाऱ्या आणि आपल्याला वैताग आणणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी हा एक अत्यंत व्यावहारिक आणि थेट मार्गदर्शक चार्ट आहे. आता ही अतिशय परिचयाची समस्या बघा. मुख्य वीज पुरवठा खंडित झाल्यावर जेव्हा UPS चालू होतो तेव्हा तो चेंज ओव्हर वेळ इतका जास्त घेतो की आपला संगणक चक्कर रिबूट होतो आणि चालू असलेलं सगळं काम थांबतं. डोक्याला तापणं. पण यामागे नक्की कोणतं रहस्य दडलंय? यावर थेट आणि अचूक उपाय मॅन्युअलमध्ये दिलेला आहे. इथला मुख्य दोषी कोण आहे? तर ऑसिलेटर सर्किट, जे सिस्टममध्ये योग्य वारंवारता किंवा रिधम तयार करण्याचं काम करतं. यासाठी ऑसिलेटर सेक्शनमधील IC आणि इतर घटक तपासावे लागतात किंवा बदलावे लागतात. थोडक्यात काय तर पद्धतशीरपणे गेल्यास कोणतीही तांत्रिक अडचण अगदी सहज सुटते. आतापर्यंत आपण दुरुस्ती पाहिली. आता पाहूया इन्स्टॉलेशन गाईड. घरगुती वापरासाठी उपकरण कसं बसवायचं? घरगुती पुरवठ्याला इन्व्हर्टर सुरक्षितपणे जोडण्यासाठी हा मूलभूत वायरिंग डायग्राम आहे. आता हा आकृतिबंध म्हणजे केवळ रेषांचा गुंता नाहीये बरं का, तर कोणतं कनेक्शन नक्की कुठे असायला हवं याचा अत्यंत सुरक्षित आणि अचूक मार्ग दाखवणारा हा एक नकाशाच आहे. इन्स्टॉलेशनच्या मुख्य पायऱ्या अगदी सोप्या आहेत. सगळ्यात आधी पूर्ण चार्ज झालेली बॅटरी इन्व्हर्टरजवळ ठेवायची. त्यानंतर लाल वायर पॉझिटिव्हला आणि काळी किंवा निळी वायर निगेटिव्हला जोडायची. आता इथे लक्षात घेण्यासारखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या वायर्स इथे अजिबात वापरायच्या नाहीत. त्यासाठी खास ऑटो वायर्स वापरणंच आवश्यक आहे. तसंच गंजण्यापासून बचाव करण्यासाठी टर्मिनल्सवर थोडं ग्रीस किंवा वॅसलिन लावणं खूप फायदेशीर ठरतं. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा, एकूण पॉवरची गरज कशी मोजायची. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. जोडलेला एकूण लोड इन्व्हर्टरच्या क्षमतेच्या 80% जास्त कधीही नसावा.
ओव्हरलोडिंगमुळे उपकरणाचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण जर घरातील विविध उपकरणांची वीज खपत पाहिली तर लगेच लक्षात येतं की एअर कंडिशनर किंवा वॉटर हीटरसारखी उपकरणे प्रचंड वीज खेचतात. पण त्याउलट एक साधा ट्यूबलाईट फक्त 20 वॉट वीज घेतो. म्हणूनच लोडची अचूक विभागणी करणं हाच खरा शहाणपणाचा निर्णय ठरतो. आता हे गणित आपण थोडं सोपं करूया आणि टप्प्याटप्प्याने पाहूया. समजा एका साध्या घरात 2 ट्यूबलाईट्स आहेत, एक फॅन आहे आणि एक बल्ब आहे. मॅन्युअलमधील ह्या सोप्या तक्त्यावरून पाहिलं तर ह्या सर्वांचा एकूण लोड बरोबर 180 वॉट्स इतका होतो. गणित खरंच खूप सरळ आहे आणि कोणीही ते सहज करू शकतं. आता प्रश्न पडतो की जर 180 वॅटचा लोड असेल तर इन्व्हर्टर नक्की कोणता घ्यायचा? सुरक्षिततेसाठी आणि भविष्यात एखादं नवीन उपकरण जोडायचं असेल तर अशा 180 वॅटच्या लोडसाठी 300 वॅट क्षमतेचा इन्व्हर्टर निवडणं हाच सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे. याने ओव्हरलोडचा धोका अजिबात उरणार नाही. या सर्व सविस्तर माहितीनंतर शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. आपल्या घरातील पॉवर बॅकअप सिस्टम्स खरोखर योग्य क्षमतेच्या आहेत की त्या केवळ एका ब्रेकडाऊनची वाट पाहणारे टाईम बॉम्ब आहेत? आजच्या या विश्लेषणामुळे या तांत्रिक गोष्टींचा मर्म नक्कीच समजलं असेल आणि भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी याची मदत होईल. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत काळजी घ्या.